इयत्ता 9वी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पंचदश पाठ हा मनोराज्यस्य फलम हा पाठ अभ्यासायचा आहे. आता हा पाठ आपल्याला परीक्षेच्या माध्यमातून तर महत्त्वाचा आहेच. याच्यामध्ये कथा दिलेली आहे. त्याचबरोबर या पाठामध्ये जे गुलाबी रंगामध्ये काही जे क्रियापद दिलेली आहेत ती क्रियापद नवीन आहेत. आता आपल्याला ती क्रियापद आहेत लृट लकाराची. लृट लकार याचाच अर्थ आहे द्वितीय भविष्यकाळाची रूप आपल्याला या पाठाच्या माध्यमातून अभ्यासायची आहेत. म्हणजे यावर्षी आपण 5 लकारांपर्यंतचा अभ्यास पूर्ण करत आहोत. 8वीला झालेले लट आणि लंग हे 2 लकार आणि यावर्षी 9वीला झालेले लोट लकार, विधिलिंग लकार आणि आताचा जो आपल्याला या पाठाच्या माध्यमातून येणार आहे तो म्हणजे लृट लकार. त्यामुळे ही सगळी क्रियापद लृट लकाराची आहेत. हा भाग यातला लक्षात ठेवायचा आहे. आता आपण आपल्या पाठाकडे येऊया. पाठ सुरू करण्यापूर्वी आपलं पुस्तक आणि लेखन साहित्य आपल्या जवळ ठेवा आणि जो भाग महत्वाचा आहे तो आपल्या वहीमध्ये लिहून ठेवत चला. मनोराज्यस्य फलम. आता मनोराज्य याचा अर्थ फक्त मनातल्या मनात केलेल्या कल्पना. मग त्याचं फळ सुद्धा कसं असणार आहे तर ते तसंच असणार आहे. आता मनातल्या मनात जर नुसत्या कल्पना केल्या तर कोणतंही कार्य आपलं पूर्ण होत नाही. केवळ त्या कल्पनाच राहतात आणि मग त्या कल्पना जशा खोट्या असतात तसंच त्यातून मग मिळणारं फळही आपल्याला तसंच होतं. म्हणून अशा ह्या केवळ मनातल्या मनात केलेल्या जाणाऱ्या काही कल्पना आहेत किंवा माणूस जी काही दिवास स्वप्न बघतो, दिवास स्वप्न याचा अर्थ दिवसा पाहिली जाणारी स्वप्न आहेत, त्याच्यातून माणसाचं कसं नुकसान होतं किंवा तो आपल्या ध्येयाप्रत कधीही जाऊन पोचू शकत नाही हे या कथेच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. प्रस्तावना बघूया. पुरा अमरशक्ती ही नाम राजा आसीत. की पूर्वी अमरशक्ती नावाचा राजा होता. तस्य पुत्राः विवेकरहिताः शास्त्रविमुखाः च. संधी विग्रह लक्षात येतो का ते पहा. शास्त्रविमुखाः अधिक च. की त्याची मुलं विवेकरहित होती. विवेकरहित याचा अर्थ त्यांच्याकडे सत्सद विवेक बुद्धी नव्हती. म्हणजे चांगलं आणि वाईट काही त्यांना समजत नव्हतं. व्यवहार शून्य होती. शास्त्र विमुखाच आणि कुठल्याही शास्त्रांचा त्यांनी अभ्यास केलेला नव्हता. मनोरंजक कथा माध्यमेन विष्णू शर्मा नाम पंडितः. की मनोरंजक कथांच्या माध्यमातून विष्णू शर्मा नावाचे एक विद्वान होते, पंडित होते. तान ते काय करायचे, त्यांना म्हणजे त्या राजपुत्रांना नीतिशास्त्र पारंगतान अकरोत. नीतिशास्त्रामध्ये पारंगत करत होते. म्हणजे व्यवहार कुशलता कशी यावी, व्यवहार चातुर्यता कसं असावं हा भाग त्याच्यातून ते शिकवत होते. तदर्थम रचितानाम कथानाम संग्रह. की त्यासाठी त्यांनी जो काही कथांचा संग्रह रचलेला होता तो संग्रह म्हणजेच पंचतंत्रम इति नामना विख्यात. की पंचतंत्र या नावानं तो विख्यात आहे. की पंचतंत्राच्या कथा ज्या आहेत ह्या तुम्ही सुद्धा कदाचित वाचलेल्या असतील. मित्रभेदः मित्र संप्राप्तिः काकोलुकीयम लब्धप्रणाशः अपरीक्षित कारकम इति तानी पंचतंत्राणी. की ही त्यातली 5 तंत्र आहेत. की मित्रभेद, मित्र संप्राप्ती, काकोलुकीयम, लब्धप्रणाशः आणि अपरीक्षित कारकम ही 5 तंत्रांचा वापर त्यांनी केला म्हणून त्याला पंचतंत्र असं नाव दिलेलं आहे. अपरीक्षित कारकात स्वीकृता प्रस्तुत कथा. की ह्या 5 तंत्रापैकी अपरीक्षित कारक ह्या तंत्रातून घेतलेली किंवा प्रस्तुत केलेली ही जी कथा आहे ती इथं आपल्याला दिलेली आहे. अधीते यः इदं नित्यं नीतिशास्त्रं शृणोति च न पराभवमाप्नोति शक्रादपि कदाचन. त्यातलं संधी विग्रह बघा.
तिथं जो य आलेला आहे तो य नसून विसर्गाचा लोप पावलेला आहे, तिथं संधी तयार होतो यः अधिक इदम. आणि दुसरा मात्र संधी याच्यामधला महत्वाचा शब्द आपल्या पुस्तकात पाहून लिहून ठेवा, पराभवम आपनोती. त्याचा विग्रह करायचा, पराभवम अधिक आपनोती. आणि दुसरा संधी विग्रहाचा शब्द लिहून ठेवा, शक्रादपी. आणि मग त्याच्या पुढे विग्रह सोडवा, शक्रादपी, शक्रात अधिक अपी. आपनोती लट लकाराचं क्रियापद वापरलेलं आहे. आप धातू आहे 5व्या गाण्यातला, आपल्याला भाषा सूत्रामध्ये मागच्या याच्यात झालेला आहे. आता याच्यातून नीतिशास्त्राचं महत्व सांगितलंय की अधीते जो अध्ययन करतो, यः अधीते जो अध्ययन करतो, कोणाचं, इदम याचं, म्हणजेच नीतिशास्त्रम, नीतिशास्त्राचं, नित्यम नेहमी, म्हणजे जो नेहमी नीतिशास्त्राचं अध्ययन करतो किंवा शृणोती वा, किंवा त्याचं तो ऐकतो तरी किमान, अशा व्यक्तीचा न पराभवम आपनोती, त्याचा पराभव होत नाही किंवा त्याचा पराभव होऊ शकत नाही. कोणाकडून, शक्रात अपी. शक्र याचा अर्थ इंद्र, की प्रत्यक्ष इंद्राकडून सुद्धा त्याचा पराभव होऊ शकत नाही. एवढं नीतिशास्त्राचं, नीतिशास्त्र याचा अर्थ व्यवहार कुशलता माणसाकडं असली पाहिजे. हजरजबाबीपणा असेल, प्रसंगावधान वगैरे असेल, ह्या सगळ्या गोष्टी नीतिशास्त्रामध्ये सांगितलेल्या असतात. आणि म्हणून मनुष्य जो आहे तो सर्व गुण संपन्न होण्यासाठी, म्हणून आपल्याला नीतिशास्त्राचं अध्ययन किंवा त्याचं ऐकणं गरजेचं आहे, हे त्याचं महत्व या श्लोकातून सांगितलं आहे. आता बाजूला 2 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. दिवा स्वप्न हा नाम किम. दिवा स्वप्न म्हणजे काय, तर दिवसा पाहिलेलं स्वप्न, की मनातल्या मनात नुसत्या कल्पना करत राहणं, याला म्हणायचं दिवा स्वप्न. यथा चिंतितम तथैव अभवत इति कदाचित अनुभूतम वा. आपण जसा विचार करतो तसंच सगळं घडतं असं कधी होतं का, क्वचित घडतं, क्वचित घडतही नाही. म्हणजे मनातल्या मनात नुसत्या कल्पना जर माणूस करत राहिला किंवा नुसती दिवास्वप्न जर पाहत राहिला, तर तो आपल्या ध्येयाप्रत, त्याच्या त्या कार्यपूर्तीकडे तो कदापि जात नाही, उलट त्यातून नुकसानच होऊ शकतं, हे या कथेच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. आता कशा प्रकारे ते या पाठाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. कस्मिंचित नगरे कश्चित स्वभाव कृपणः नाम कोपी भिक्षुकः प्रतिवसती स्म. की कोण्या एका नगरामध्ये कोणी अत्यंत कंजूस असा कोणी एक भिक्षुक प्रतिवसती स्म राहत होता. आता संधी विग्रह अगदी सोपा आहे. आता स्वभाव कृपणो, तिथं संधी विग्रह असतो स्वभाव कृपणः असा संधी विग्रह असतो, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर कोपी कहा अधिक अपी. जो काही भाग तोंडी देखील जरी सांगितलेला असला तरी तो आपल्या वहीमध्ये लिहून ठेवत चला आणि त्याचा सराव करत चला. पाठाचा अर्थ, त्याचं भाषांतर देखील लक्षात ठेवा, कारण परीक्षेला कुठलाही एखादा गद्य उतारा आपल्याला 4 मार्काला भाषांतर करण्यासाठी येऊ शकतो. की कोण्या एका नगरामध्ये कोणी एक स्वभाव कृपण नावाचा, आता कृपण याचाच अर्थ अत्यंत कंजूस अशा अर्थानं, की कोणी एक भिक्षू म्हणजे याचक राहत होता. आता इथं स्मचं एक वाक्य आलेलं आहे. प्रतिवसती हा लट लकार आहे, पण पुढे स्म आल्यामुळं हा लंग लकार झाला, म्हणजे भूतकाळ झाला. आता याच्या ठिकाणी प्रतिवसती स्म, आपल्याला स्म निष्कासयत असा भाग 8वी पासून झालेला आहे. आता अशा याच्यात काय करायचं आपल्याला, तर त्याच्यामध्ये जे दिलेलं क्रियापद आहे प्रतिवसती, हे लट लकार आहे, पण पुढे स्म हे अव्यय आल्यामुळं या वाक्याचा काळ हा भूतकाळ होतो. आता याच्यामध्ये स्म काढायचं म्हणजेच काय करायचं आपल्याला झालेलं आहे, की या ठिकाणी लंग लकाराचं, याच पुरुषाचं आणि याच वचनाचं क्रियापद आपल्याला वापरायचंय. म्हणजेच इथं आपल्याला लंग लकार, आता लंग लकार वापरण्यासाठी काय आहे, प्रति हा उपसर्ग आहे आणि वस हा इथं धातू आलेला आहे. अ आगम
हा आपल्याला लंग लकारात जोडावा लागतो. मग उपसर्गानंतर लंग लकार आगम जोडावा लागतो आणि धातूच्या पूर्वी. आता ह्या प्रतीमध्ये हा मिसळल्यामुळे त्याच्यामध्ये त्याचा संधी बदल झाला प्रत्यय आणि पुढे आपला लंग लकाराचं क्रियापद होईल प्रत्यवसत. म्हणजे प्रतिवसती स्म ह्या जागी प्रत्यवसत अशा पद्धतीनं लंग लकाराचं क्रियापद वापरावं लागेल. की कोणी तो भिक्षू राहत होता. तेन भिक्षया प्राप्तेन सक्तुपिष्टेन कलशः संपूरितः. की त्यानं भिक्षेने प्राप्त केलेले सक्तुपिष्टेन म्हणजे सातूचं पीठ. सातू हा गहू ज्वारी वगैरे सारखा असलेला धान्याचा एक प्रकार आहे, ज्याला बार्ली असं पण म्हटलं जातं. की सातूचं पीठ जे आहे त्यांनी एक कलश संपूरितः भरलेला असतो. आता याच्यामध्ये एक समास लक्षात ठेवा. आपल्याला झालेल्यापैकी समास आहे स्वभाव कृपणः. शब्द जो आहे तो पुस्तकातला पाहून लिहून ठेवा. स्वभाव कृपणः आणि त्याचा विग्रह करायचा स्वभावेन कृपणः. हा जो समास आहे तो तृतीया तत्पुरुष समास आहे. आता आपल्याला विभक्ती तत्पुरुष गेल्या वेळेस आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले. स्वभावेन ही तृतीया वापरली म्हणून त्याला स्वभावेन कृपणः तृतीया तत्पुरुष असं म्हटलेलं आहे. की त्यानं भिक्षेनं त्या सातूच्या पीठानं कलश भरलेला आहे. आता कलशः त्याला समानार्थक शब्द लिहिता येईल. घटाः यासारखा शब्द आपल्याला सांगता येईल. तमच त्याला म्हणजे त्या कलशाला. घटम तमच घटम नागदंते रज्वा बध्वा तस्याधस्तात कटम प्रसार्य सततम तद विषये चिंतयन सहा सुप्तः. की त्या घटाला नागदंते रज्वा बद्धा. नागदंते याचा अर्थ पिळ्या पिळ्याचा असलेला तिथं चित्रामध्ये दाखवलेलं आहे. की त्या मराठीमध्ये त्याला शिंकाळ असं म्हटलं जातं. की त्या शिंकाळ्यावरती म्हणजे त्या पिळ्या पिळ्याच्या दोरीने रज्वा दोरीने रज्जू हा त्याचा मूळ शब्द आहे. रज्जू उकारांत स्त्रीलिंगी नामाचं तृतीया एकवचनाचं नामाचं रूप आहे ते लक्षात ठेवा. की त्या ठिकाणी त्या पिळ्या पिळ्याच्या दोरीने बांधून बध्वा बंध धातू नवंगण परस्मैपद त्याचं पूर्वकालवाचक त्वांताव्य इथं वापरलेलं आहे. बध्वा त्वांताव्य आहे हे लक्षात ठेवा. की त्या दोरीने बांधून तस्याधस्तात. आता ह्याच्यातला एक संधी लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला जातो. पुस्तकात पाहून शब्द लिहून ठेवा. तस्याधस्तात तस्य अधिक अधस्तात अशा पद्धतीनं विग्रह त्याचा सोडवायचा आहे. की त्याच्या खाली कटम प्रसार्य. कटम कट म्हणजे चटई किंवा सतरंजी. चटई पसरून किंवा सतरंजी प्रसार्य त्यातलं रूप लक्षात ठेवा. प्रसार्य प्र अधिक सुरू सर धातू आहे. प्रथम गण उभयपद त्याचं पूर्वकालवाचक ल्यबंत अव्यय वापरलेलं आहे. की पसरून अशा अर्थानं. सततम तद विषयी की नेहमीच तो त्याच्याविषयी चिंतयन विचार करत सहा सुप्तः तो झोपायचा. म्हणजे त्या पिळ्या पिळ्याच्या दोरीनं म्हणजे त्या शिंकणीवरती ते सातूचा कलश जो आहे भरलेला तो त्याच्यावर ठेवायचा आणि त्याच्या खाली चटई किंवा सतरंजी पसरून तो त्याच्याकडे बघायचा आणि सतत विचार करत करतच तिथंच तो झोपायचा. सहा अचिंतयत तो विचार करतो. आता अचिंतयत लंग लकाराचं क्रियापद आलेलं आहे हे लक्षात घ्या. आता इथं सुद्धा स्म योजयत असा प्रश्न येऊ शकतो. मग त्या ठिकाणी स्म वापरायचा असेल तर लंग लकार काढायचा आणि त्याच्याऐवजी लट लकाराचं रूप वापरायचं चिंतयती आणि त्यापुढे स्म हे अव्यय ठेवायचं. म्हणून चिंतयती स्म या पद्धतीने वाक्य पूर्ण करा. तो विचार करायचा. काय विचार करतो? यत परिपूर्णो यम संधी विग्रह लक्षात ठेवा. यत तर हलंत घ्या. अधिक परिपूर्ण अधिक अयम त्याच्यामध्ये सुद्धा म हलंत काढा. की यत परिपूर्ण अयम घटः अधिक तावत दुसराही संधी लक्षात ठेवा. की जेव्हा हा घट
पूर्ण भरेल. कशाने? सत्तुपिष्टेन वर्तते, की जेव्हा हा घट त्या सातूच्या पिठाने पूर्ण लवकरच आता काय होईल, तो गच्च भरेल, पूर्ण भरेल. यदि दुर्भिक्षम भवती, दुर्भिक्ष याचा अर्थ दुष्काळ, मग काय होईल, लवकरच कालांतरानं तो म्हणतो की दुष्काळ पडेल. आता हे सगळं तो काय करतोय, मनोराज्य याचा अर्थ मनातल्या मनात नुसत्या आता तो कल्पना करतोय त्या सातूच्या पिठाच्या कलशाकडे बघत. मनातल्या मनात कल्पना आहेत ह्या, यालाच दिवा स्वप्न असं म्हटलं जाते. की आता तो नुसता मनातल्या मनात कल्पना रंगवायला लागलाय की आता हा सातूचा घट लवकरच भरेल. मग आता त्या ठिकाणी कालांतरानं दुर्भिक्षम भवती म्हणजे सगळीकडे मग काय होईल, दुष्काळ पडेल. तर ही अस्य विक्रयणेनं, मग मी काय करीन, ह्याच्या विक्रीने, म्हणजे ते मी सातूचं पीठ विकीन आणि त्या विक्रीतून काय होईल, मग त्या अस्य विक्रयणेनं म्हणजे त्याच्या त्या विक्रीने रुप्यकाणाम शतम प्राप्स्यामी, मी त्यातनं किती रुपये मिळवीन, शतम रुप्यकाणी प्राप्स्यामी, 100 रुपये मी मिळवीन. आता इथून लृट लकाराची क्रियापद जी आहेत ती सुरू झाली आपल्याला. आता याच्यामध्ये प्राप्स्यामी, जेवढी म्हणून गुलाबी रंगातली क्रियापद ती सगळी लृट लकार. आता लृट लकार काय आहे तो आपल्याला नंतर पुन्हा भाग पाहायचा आहेच. लृट लकार म्हणजे मगाशी म्हटलं तसं याच्यातून द्वितीय भविष्यकाळाची रूप सांगितलेली असतात. द्वितीय भविष्यकाळ म्हणजे भविष्यकाळच आहे तो, की मिळवीन, प्राप्त करीन, अशा अर्थानं भविष्यकालीन रचना याच्यातनं दर्शवलेली असते. लृट लकाराला सुद्धा लट लकाराप्रमाणेच मी वहा महा उत्तम पुरुष असेच प्रत्यय, म्हणजे ती तहांती, सी थाहात, मी वहा महा, किंवा ते इथे अंते, से इथे द्वे, ई वहे महे, हे आत्मनेपदाचेच प्रत्यय तेच आहेत. फक्त याच्यामध्ये त्याच्यापूर्वी सिय हा आगम जोडलेला असतो, म्हणून यालाच सिय भविष्यकाळ असं सुद्धा म्हणतात. सोपा आहे अतिशय, नंतर आपण तो पुन्हा पाहणार आहोत. की तो म्हणतो की मी 100 रुपये मिळवीन. ततस्तेन, संधी पुन्हा लक्षात ठेवा, ततः अधिक तेन, नंतर त्यातून मी काय करीन, त्याने अहम अजा द्वयम क्रेष्यामी. अजा म्हणजे शेळ्या, द्वयम म्हणजे दोन शेळ्या तो म्हणतो की मी त्यातून काय करीन, क्रेष्यामी म्हणजे विकत घेईन किंवा खरेदी करीन. क्री धातू आहे, विकत घेणे, खरेदी करणे, त्याचं पुन्हा लृट लकाराचंच क्रियापद वापरलेलं आहे, लक्षात ठेवा. आता की तो म्हणतो आता ह्या सगळ्या कल्पना आहेत त्याच्या, दिवा स्वप्न आहे सगळं. ततः, नंतर षण्मासिक प्रसव वशात, 6 महिन्यानंतर त्या प्रसवतील म्हणजे त्यांना पिल्ल होतील त्या शेळ्यांना. ताभ्याम यूथ हा भविष्यती, आणि त्यांच्यापासून काय होईल, यूथ म्हणजे कळप निर्माण होईल माझ्याकडे, म्हणजे भरपूर शेळ्या त्यातनं भविष्यती होतील. भविष्यती पुन्हा लृट लकार. ततोजाभिही, संधी पुन्हा आहे, ततः अधिक अजाभिही, नंतर अजाभिही त्या शेळ्यांनंतर, त्या शेळ्यांपासून काय करीन मी, प्रभूताहा धेनुः ग्रहिष्यामी, मग मी त्या शेळ्या विकीन आणि त्या शेळ्या विकल्यानंतर पुन्हा त्याच्यातून मी काय करीन, पुष्कळ गायी ग्रहिष्यामी म्हणजे घेईन, म्हणजे शेळ्या विकणार आणि त्या आलेल्या पैशातून मी पुष्कळ गायी पुन्हा घेणार. धेनुभिही महिषी म्हणजे पुष्कळ गायी होतील, मग त्यात मला मी गायी विकणार, आणि महिषी म्हणजे म्हशी मी घेणार. महिषीभिही पुन्हा त्या म्हशींना पिल्ल झाल्यावर त्यांचा कळप तयार होणार, त्या मी विकणार. त्या विकून पुन्हा काय घेणार, वडवा हा, वडव म्हणजे घोडा, अश्वाहा हा त्याला समानार्थी शब्द आहे. मी त्या म्हशी विकणार आणि त्याच्यातून घोडे विकत घेणार. वडवा प्रसवतः, मग त्या घोड्यांना सुद्धा पुन्हा पिल्ल होतील, त्या घोडींना झालेल्या पिल्लांपासून प्रभूताः अश्वाः भविष्यन्ति, माझ्याकडे पुष्कळ घोडे होतील. सगळी लृट लकाराची क्रियापद गुलाबी रंगातली हे आता कायम लक्षात ठेवा. तेषाम त्यांच्या, विक्रयणात त्यांच्या विक्रीतून,
प्रभूतम सुवर्णम प्राप्स्यामी, मी काय करीन, पुष्कळ सोनं प्राप्त करीन, म्हणजे त्यातनं मला खूप सोनं मिळेल मी ते घोडे विकल्यानंतर. सुवर्णेनं, त्याच सोन्याच्या माध्यमातून म्हणजे त्या पैशातून, चतुशालम गृहम संपत्स्यते, चौपशी म्हणजे सर्व बाजूनी बंदिस्त असणारं मी घर बांधीन. संपत्स्यते याचा अर्थ बांधीन. आता चारही बाजूनी बंदिस्त याचा अर्थ मी वाडा जसा असतो तसा वाड्या प्रकारचं मी मोठ्याच्या मोठं घर बांधेन. ततः नंतर, क्वचित धनिकः, कोणी एक श्रीमंत, प्राप्त वयस्काम म्हणजे योग्य वय असलेली, रूपाढ्याम, आता समास लक्षात ठेवा, रूपाढ्याम, आढ्य शब्द जर उत्तर पदाला आला तर त्याचा तृतीय तत्पुरुष समास करायचा. रूपाढ्या याचा अर्थ रूपेण आढ्याम, तृतीय तत्पुरुष समास आहे हा, लक्षात ठेवा. झालेला आता आपल्याला तृतीय तत्पुरुष, की रूपेण आढ्याम म्हणजे अत्यंत रूपवती असलेली, कन्याम मह्यम दास्यती, की त्याची मुलगी तो काय करेल, मला देईल. म्हणजे कोणी एक श्रीमंत, त्याची योग्य वय असलेली आणि अत्यंत रूपवती असलेली कन्या तो मला देईल, म्हणजे तो म्हणतो की माझा विवाह होईल. दास्यती, दा धातूचं लृट लकाराचं क्रियापद आहे. आवयोः पुत्रः भविष्यति, तो म्हणतो मग आम्हाला मुलगा होईल. म्हणजे सगळी स्वप्नच पाहतोय तो की माझं लग्न होईल, मग आम्हाला मुलगा होईल. तस्य अहम, त्याचे मी, सोमशर्मेती, त्याचा विग्रह लक्षात ठेवा, सोमशर्मा अधिक इति, असा विग्रह लक्षात ठेवा. की मग त्याचं मी सोमशर्मा असे नाम करिष्यामी, असं मी त्याचं नाव करीन, याचा अर्थ ठेवीन. करिष्यामी क्रू धातूचं लृट लकाराचं क्रियापद आहे, की त्याचं मी सोमशर्मा असं नाव ठेवीन. ततः नंतर, सहा जानूचलन योग्य, जानू याचा अर्थ गुडघा, तो गुडघ्यावर चालण्यास योग्य, भविष्यती म्हणजे होईल, म्हणजे मग तो गुडघ्यावरती रांगायला लागेल, म्हणजे मुलगा थोडा मोठा होईल. एकदा सोमशर्मा माम दृष्ट्वा, मग एकदा हा माझा मुलगा सोमशर्मा माम दृष्ट्वा, मला पाहून काय करेल, मत समीपम आगमिष्यती, मत समीपम याचाच अर्थ मम समीपम, षष्टी तत्पुरुष समास आहे, लक्षात ठेवा. की तो माझ्या जवळ आगमिष्यती येईल. ततोहम, ततः अधिक अहम, नंतर मी काय करीन, कोपाविष्टः, त्यातलं पण एक समास लक्षात ठेवा, कोपाविष्टः, कोपेन आविष्टः, हा सुद्धा तृतीया तत्पुरुष समास आहे, तृतीय तत्पुरुष समास आहे, कोपेन आविष्टः, की मी त्या ठिकाणी रागाला जाईन. कोपाविष्टः अभिधास्यामी भार्याम, की मी रागानं भार्याम अभिधास्यामी, अभिधास्यामी याचा अर्थ मी तिच्यावर खेकसेन किंवा ओरडेन. मी माझ्या पत्नीला ओरडेन. काय ओरडेन, गृहाण बालकम, की ह्या मुलाला घे. गृहाण ग्रह धातूचं लोट लकार मध्यम पुरुष एक वचनाचं क्रियापद आहे, हे लक्षात ठेवा. ग्रह धातू आहे, घे अशा अर्थानं. की बालकम गृहाण लोट लकार, लक्षात ठेवा की ह्या मुलाला घे, बाजूला कर अशा अर्थानं. सा अपि, ती सुद्धा, मम वचनम न श्रोष्यती, ती सुद्धा माझं बोलणं ऐकत नाही. श्रोष्यती श्रु धातूचं लृट लकाराचं क्रियापद आहे. तावत काले, त्याच वेळी, कश्चन कुक्कुरः, कुक्कुरः, कुक्कुरः याचा अर्थ कुत्रा, श्वानः, शुनकः, हे त्याला समानार्थक शब्द आपल्याला सांगता येतील. की तावत काले कश्चन कुक्कुरः तत्र आगमिष्यति, त्याच वेळेस तिथं कोणीतरी कुठला तरी कुत्रा त्या ठिकाणी येईल. सोमशर्मा तस्मात भीतः भविष्यति, सोमशर्मा त्याला घाबरेल, त्याला पाहून तो घाबरून जाईल. ततः अहम, नंतर मी, समुत्थाय उठून काय करेन, समुत्थाय समाधिक उताधिक स्था धातूचं लेबंताव्य वापरले, की मी उठून लगुडेन काठीने,
तम कुक्कुरम, त्या कुत्र्याला ताडयिष्यामी, मारीन, म्हणजे मी उठीन आणि काठी घेईन आणि त्या कुत्र्याला मी मारीन. एवं स्वप्नमग्नः ध्यानस्थितः. आता दोन्ही याच्यातले समास लक्षात ठेवा. पहिला समास स्वप्नमग्नः, त्याचा विग्रह करायचा स्वप्ने मग्नः, हा झाला सप्तमी तत्पुरुष समास, लक्षात ठेवा. आणि दुसराही तसाच ध्यानस्थितः, त्याचाही विग्रह याचप्रमाणे ध्याने स्थितः, आता सारखाच आहे सप्तमी तत्पुरुष समास. लक्षात घ्या, समास आपल्याला आता तत्पुरुष समास आहे. स्वप्नमग्न, स्वप्नात मग्न असलेला, आणि ध्यानस्थित म्हणजे त्याच्याच नादात असलेला. सहा तथैव, तथा अधिक एव, संधी लक्षात घ्या. तो तसेच काय करतो, लगुड प्रहारम करो, तो तसाच झोपेत त्या स्वप्नमग्न असलेल्या अवस्थेत काठीनं जोरात प्रहार करतो. तेन लगुड प्रहारेण, आणि त्या काठीच्या प्रहारानं, म्हणजे बाकीचं सगळं स्वप्न आहे पण काठीनं मारण्याची कृती मात्र तो स्वतः प्रत्यक्ष त्या ठिकाणी करतोय. आणि त्याच्यामुळे सप्तुपिष्टेन पूर्ण सहा घटाहा भग्नः अभवत, त्या सातूच्या पिठानं भरलेला तो सगळा कलश, तो घट सगळा फुटून गेला, फुटला तो सगळा, काठीचा खरा मार बसला त्या ठिकाणी. स्वभाव कृपणः सहा पांडुरताम अगच्छत, आणि तो स्वभाव कृपण त्या पांढरं पीठ सगळं सांडल्यामुळं तो पांढरा पडला, सगळं अंग त्याचं पांढरट झालं. आता हा ब्रवीमी, आता त्या ठिकाणी विष्णू शर्मा पंडित सांगतायत त्या मुलांना, त्या राजपुत्रांना, म्हणूनच मी सांगतो, काय सांगतो, अनागतवती चिंता, अजूनपर्यंत कधीही न आलेली चिंता, म्हणजे विचार जो आहे, असंभाव्याम करोती यः, आणि जो असंभाव्य गोष्टींचा विचार करतो, म्हणजे अजून न घडलेल्या गोष्टी किंवा ज्या घडणार नाहीत, असंभाव्य आहेत, अशा गोष्टींचा जो नेहमी विचार करत राहतो, म्हणजे जो याच्यासारखा दिवा स्वप्न बघतो. सहा एवम पांडुरहा शेते सोम शर्म पिता यथा, तो सुद्धा पांढरा पडतो. कोणासारखा, सोम शर्म पिता शेते, शेते याचा अर्थ झोपलेल्या, शी धातू आहे, द्वितीय गण आत्मनेपद, त्याचं लट लकाराचं रूप आहे. शेते याचा अर्थ झोपलेल्या, सोमशर्म पिता, झोपलेल्या सोमशर्माच्या वडिलांप्रमाणे तो सुद्धा काय होतो, पांडुरहा सहा, की तो सुद्धा पांढरा पडतो, म्हणजे त्याची सुद्धा स्वप्न सगळी भंग पावली जातात. म्हणजे अशा प्रकारानं मनोराज्याचं फल नेहमी कसं असतं ते या कथेच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. म्हणून दिवा स्वप्न माणसानं नुसती पाहू नयेत, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणसानं हालचाल केली पाहिजे, आपल्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी त्यानं प्रयत्न केले पाहिजेत, हे या कथेच्या माध्यमातून सांगायचंय. अन्यथा दिवा स्वप्न पाहणाऱ्याची अवस्था ह्या स्वभाव कृपणाप्रमाणे होत राहते, म्हणजे स्वप्नही गेलं आणि त्यांनी भरलेला तो सातूच्या पिठाचा कलशही वाया गेला, अशा पद्धतीनं नुकसान माणसाचं होतं, हे या कथेच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. आता कथा काय आहे, भाग लक्षात येतो का ते पहा.